जीव माझा गुंतला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत बच्चू पांडेची आता खानविलकरांच्या घरामध्ये एंट्री होत असते। त्याच वेळी इकडे प्रिन्स ओरडत असतो, मारिया आंटी तू जल्दी आओ ना। तर इकडे मारिया म्हणत असते, हो हो आले, गेस्ट आले, जा पप्पांना जाऊन सांग जा तू तुझ्या डॅडाला की गेस्ट आलेले आहेत म्हणून। इकडे मारियाला बघून लगेच लकी म्हणजेच बच्चू पांडे म्हणतो की मिसेस मल्हार खानविलकर, खरंच भारी चाललंय तुमचं। आणि मग अंतरा म्हणते की काय हे तुझं, चल बरं। तर अंतरा त्याला म्हणते की वेलकम वेलकम म्हणत ती त्याला घेऊन येत असते। त्याचवेळी प्रिन्स येतो आणि म्हणतो की मारिया आंटी या अंकलला मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय। म्हणजेच इकडे प्रिन्स मात्र ओळखत आहे लकीला, तो पाहिल्यासारखं वाटतंय असं म्हणत असतो। तेव्हा अंतरा म्हणते, नाही रे प्रिन्स, हे अंकल आपल्याकडे पहिल्यांदाच आलेत, आपण पहिल्यांदाच भेटतोय ना त्यांना, नाही पाहिलेलं आपण। त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की श्वेता आलेली असते आणि मल्हारी आलेला असतो, त्याचबरोबर सुहासिनी आलेली असते। मारिया सगळ्यांसमोर इकडे बच्चू पांडेची ओळख करून देते, हे रजिस्टर मॅरेज रजिस्टर करणारे आहेत ते म्हणजे बच्चू पांडे। त्याचवेळी श्वेता तिथे येते आणि म्हणते, मी मिसेस श्वेता खानविलकर आणि हे माझे मिस्टर मल्हार खानविलकर। त्यावेळेस बच्चू पांडे श्वेताकडे पाहून म्हणतो, यू मे कॉल मी बच्चू। आणि मग तिने म्हणत असते की हो ठीक आहे। आणि त्याचबरोबर इकडे लकी मुद्दाम श्वेताला बोलत असतो की खरंच आप खूप सुंदर दिखती हो, असं तो बोलत असतो। मोडकं तोडकं मराठी हिंदी मिक्स करून तो तिच्याशी बोलत असतो। त्याचवेळी सुहासिनी इकडे म्हणते, मारिया तू ना खूप मोठी चूक करत आहे, या मॅरेज रजिस्टरला बोलवून इथे तू मल्हारच्या आयुष्याची वाट लावत आहे का, या बाईच्या बोलण्यात तू आलीस। इकडे श्वेता मात्र म्हणत असते की आता आपण लवकरात लवकर मॅरेज रजिस्ट्रेशनला सुरुवात करूया। आणि त्याचबरोबर आता तिथे एंट्री होते ती म्हणजे चित्राची। चित्रा म्हणते की याला कोणी आणलेलं आहे, कोणी सांगितलेलं आहे की हा मॅरेज रजिस्टर आहे, ते कोणी सांगितलेलं आहे। सुहासिनीला मात्र वाईट वाटत असतं। आणि त्याचवेळी इकडे श्वेता सांगते की मारियाने सांगितलेलं आहे। तर इकडे लकी मात्र वळून चित्राकडे पाहत असतो। चित्रा म्हणते की कसं काय विश्वास ठेवायचा आपण, आणि ती म्हणते की मी आत्ताच्या आत्ता फोन करणार आहे। आणि मग ती फोन करून इकडे सांगते की मॅरेज रजिस्टरमध्ये कोण बच्चू पांडे नावाची व्यक्ती आहे का ते पहा। आणि इकडे लगेच लकीला राग येतो, म्हणजेच बच्चू पांडेला राग येतो, तो म्हणतो माझ्यावरती भरोसा नाही आहे। त्याचवेळी श्वेता म्हणते, चित्रा मॅडम काय करताय तुम्ही हे। अंतरा सांगते की विश्वासाचा प्रश्न नाही आहे पांडेजी, तुमच्या लक्षात येते का, अहो तुम्ही आलात ना, मग त्यांना वाटतंय आपण थोडासा डाऊट येतोय तर तो डाऊट क्लिअर करावा। चित्रा इकडं म्हणते की जोपर्यंत डाऊट क्लिअर होत नाही तोपर्यंत मॅरेज रजिस्ट्रेशनला इथे सुरुवात करायची नाही। तर श्वेता म्हणत असते, मल्हार तुम्ही तरी सांगा तर काय चाललंय मल्हार तुझं, असं ती बोलत असते, मल्हारला खेचत घेऊन येत असते। आणि त्याचवेळी चित्रा म्हणते की नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला। पांडे म्हणत असतो की नाही, जोपर्यंत माझ्यावरती तुमचा विश्वास नाही ना, मी आता निघून चाललो आहे, मी हे मॅरेज रजिस्टर करणार नाही। आत्ता जे मी रजिस्ट्रेशन करणार आहे, आत्तापर्यंत मी 9,999 मॅरेज रजिस्टर केलेले आहेत, हे माझं 10,000वं आहे। आणि आता या मॅडमचं केलं तर 10,001 होईल, माझं रेकॉर्ड ब्रेक होईल। त्यावेळेस श्वेता सांगते की त्या माझ्या सासूबाई आहेत, त्यांचं मॅरेज रजिस्टर करायची गरज नाही आहे, ते ऑलरेडी केलेलं आहे। तेवढ्या तिकडे चित्राला फोन येतो आणि चित्रा म्हणते की आत्ताच्या आत्ता मला कॉल कनेक्ट करून द्यायचा आहे। इकडे सुहासिनी विचार करत असते नक्की हे काय चाललेलं आहे। आणि इकडे पांडेला मात्र खूपच राग आलेला असतो। पांडे म्हणत असतो की मी आता सोडणार नाही आणि मी इथे थांबणार नाही, मी आत्ताच्या आत्ता जाणार आहे। इथे माझ्या कामावरती अविश्वास दाखवला जातोय, इथं मी एवढं पवित्र काम करत आहे, लग्न लावणं हे खूप पवित्र काम असतं, ते काम मी करत आहे, तरीही माझ्यावर अविश्वास दाखवला जातोय, तर मी इथून निघून चाललोय। तुम्हाला कोणाला बोलवायचं त्याला बोलवा आणि हे लग्न रजिस्टर करून घ्या, मी हे लग्न रजिस्टर करणार नाही। आणि मग बच्चू पांडे रागाने निघत असतो। श्वेता म्हणत असते, पांडेजी थांबा तुम्ही, बच्चूजी तुम्ही थांबा, ऐका तरी। पण बच्चूला मात्र राग आलेला आहे, तो म्हणत आहे की मी निघालो आहे, मी काही इथं थांबणार नाही। मल्हार मात्र शांतच असतो। श्वेताला राग येतो। श्वेता म्हणते, चित्रा मॅडम हे काय चाललंय तुमचं। आणि बच्चू म्हणत असतो की मी निघून चाललोय। तेव्हा चित्रा उठते आणि चित्रा म्हणते की नाही, जोपर्यंत पूर्ण चौकशी होत नाही, मला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळत नाही, तोपर्यंत तू कुठेही जायचं नाही।
आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं चित्रावरती आता पांडे चिडलेला असतो. पांडे म्हणत असतो, काय चाललंय तुमचं, माझ्यावरती डाऊट घेत आहे, मी एवढ्या वर्ष झालं काम करतोय. मारिया पण इकडे सांगते की गेली 6 वर्ष झालं बच्चू पांडे हे रजिस्टर म्हणून मॅरेज रजिस्ट्री ऑफिसमध्ये काम करत आहेत आणि तुम्ही त्यांच्याबद्दल असा डाऊट घेताय. तर इकडे श्वेता येते आणि श्वेता म्हणते, चित्रा मॅडम कळतंय का तुम्हाला, बंद करा हे कोणत्याही व्यक्तीवरती संशय घेणं, हे सगळं तुमच्यामुळं होत आहे. आज तुम्ही माझं लग्न थांबवलेलं आहे. आणि इकडे पांडे निघून चाललेला असतो. चित्रा म्हणते की अजिबात जायचं नाही आणि पहिली कामगिरी या अंतरा आणि लकीची पार पाडलेली असते, ती म्हणजे श्वेता आणि चित्रामध्ये फूट पाडणं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे चित्राला फोन येतो आणि ती विचारते की बच्चू पांडे मॅरेज रजिस्टर ऑफिसमध्ये आहेत का. तेव्हा तिकडून ती व्यक्ती सांगते की बच्चू पांडे हे नाहीत. त्यावेळेस लगेचच चित्राला डाऊट येतो. त्यानंतर ती व्यक्ती म्हणते की बच्चू पांडे हे आता आज 4-5 लग्न आहेत ते रजिस्टर करण्यासाठी बाहेर गेलेले आहेत. आणि मग चित्रा सर्वांच्या समोर सांगते की हो, बच्चू पांडे हे रजिस्टर आहेत आणि लग्न करून घे श्वेता म्हणते, हे सगळं तुमच्यामुळं होतंय, वेळ वाया तुमच्यामुळे जातोय, तो माणूस चिडलाय तुमच्यामुळं, पास करा हे तुमचं लोकांवरती संशय घेऊन वागणं, अति होतंय हे आता. आणि त्याचवेळी ती चित्राला सुनावते. आणि आता पांडे म्हणत असतो की मी आता लग्न लावणारच नाही, काहीही झालं तरी मला हे लग्न लावायचं नाही. तेव्हा मारिया म्हणते, प्लीज रिक्वेस्ट करते, मी त्यांच्या वतीनं माफी मागते. त्याचबरोबर इकडे श्वेता पण म्हणते की चित्रा मॅडमच्या वतीने मी माफी मागते तुमची, प्लीज तुम्ही असं नका करू, आमचं लग्न लावा. आणि त्यानंतर पांडेची मारिया समजूत घालते आणि मग पांडे लग्न लावण्यासाठी तयार होतो. श्वेता म्हणत असते की आम्ही दोघं हे हार घालून घेतो. तेव्हा पांडे म्हणत असतो, एवढी काय घाई आहे. आणि त्यानंतर तो म्हणतो 7 जन्माचं नातं जोडायचं आहे तर 7 मिनटं तर लागणार ना. श्वेता मात्र हार घेऊन आलेली असते. लकीला राग येतो. लकी श्वेताच्या पायात पाय आडवा घालतो आणि श्वेताला पाडतो. त्या क्षणी तो हार श्वेता मारियाच्या गळ्यात घालते आणि तिच्या पायावर तिने लोटांगण घेतलेलं असतं. आणि इकडे अंतराच्या गळ्यात तो हार पडलेला आहे आणि मल्हार मात्र तोंड बाजूला करून उभा आहे, कारण श्वेताचा पूर्णपणे पोपट झालेला असतो. त्यानंतर अंतरा म्हणते, असं झालंय का, मी घालते मिस्टर मल्हार यांच्या गळ्यामध्ये तो हार आणि अंतरा तो हार उचलते आणि मल्हारच्या गळ्यामध्ये घालते. श्वेता मात्र जाम चिडते आणि म्हणते, मारिया तुला कळतंय का, काय केलंस तू हे. तर मारिया म्हणते, हार तर घालायचा होता ना, तो मी घातलेला आहे. आता एक हार मल्हारच्या हातात आहे, एक श्वेताच्या हातात आहे. आणि पांडे म्हणतो, हा हार तुम्हाला घालायचा आहे ना, आणा इकडे. आणि मग पांडे तो हार उचलतो आणि इकडे श्वेताच्या गळ्यात घालतो. श्वेता म्हणते, पांडे काय केलं हे तुम्ही. त्यावेळेस पांडे म्हणतो, ठीक आहे. श्वेता म्हणते, ठेवा आता हे हार आणि आता सांगा, करा रजिस्ट्रेशनला सुरुवात. त्याचवेळी चित्रा सुहासिनी तिथं आहे. सुहासिनीला तर हसू येत असतं. आणि पांडे मग श्वेताला म्हणतो की मला तुमच्या लग्नातले फोटो दाखवा. श्वेता फोटो दाखवते. त्यानंतर पांडे म्हणतो की मंगळसूत्र घालतानाचा फोटो दाखवा. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मारिया आता चहा बिस्किट घेऊन पांडेसाठी निघालेली असते. श्वेताने 2000च्या नोटांचं बंडल आणलेलं आहे आणि त्या ट्रेमध्ये ठेवलेला आहे आणि तो ट्रे घेऊन मारियाला तिने पांडेला चहा देण्यासाठी पाठवलेला आहे. आणि पांडे ते पैसे बघत आहे. त्याने ते पैसे हातात घेतलेले आहेत आणि त्या नोटांवरून तो हात फिरवत आहे. इकडे सुहासिनी किचनमध्ये असते. अंतरा तिथं आलेली असते. अंतरा म्हणत असते की इतने दिन तक मैम ने मैरिज रजिस्टर क्यों नहीं किया, 6 साल तो हुए ना उनकी शादी को, 8 साल हुए ना. तर इकडे सुहासिनी शांत बसते. सुहासिनी निघून जाते. अंतरा म्हणते, काकू काहीच का बोलल्या नाहीत. थँक्यू.